दरम्यान टँकर असोसिएशनने संप मागे घेतला असला तरी आदित्य ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले, त्यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आमच्या पक्षाने दिलेल्या मोर्चाच्या हाकेनंतर मुंबईच्या आयुक्तांनी टँकर असोसिएशनला हमी दिली आणि संप मागे घेतला गेला, पण तरीही काही प्रश्न उरतातच। संपानंतरही आजवर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं नियंत्रण असलेली मुंबई पालिका गप्प का होती? सणांच्या दिवशी मुंबईकरांना मुद्दाम त्रास देण्यासाठीच या संपाकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलाय। संप समाप्तीची घोषणा पालिका मुख्यालयातून होण्याऐवजी भाजपा आमदाराच्या मंचावरून होणं शंका निर्माण करणारं नाहीये का, असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी विचारलाय। तर क्रेडिट घेण्यासाठी मुद्दाम संप 2 दिवस चिघळत ठेवून मुंबईकरांना वेठीस धरलं गेलं आणि मग श्रेय घेण्यासाठी नाटक केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।